नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिरवत आपलं स्वागत करत आहे। आज दिनांक 31 जानेवारी 2025 वार शुक्रवार, गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज फळांचे दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात। तर त्याचबरोबर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून रोजच्या रोज शेतमालात होणारे बदल आपल्याला घरबसल्या पाहायला मिळतील। तर समजा की आज कोणत्या फळांच्या दरामध्ये बदल झालेले पाहायला मिळतात। पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला पपईचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये पपईची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दरही आपल्याला बरेच दिवसापासून तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। अंजीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरसाठी साधारणतः दर जे आहे ते 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 रुपयापासून अंजीरचे दर पाहायला मिळतात। तर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला अंजीरची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला आज घसरण झालेली पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर अंजीरसाठी पाहायला मिळते। खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर जे आहे 38 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापासून आपल्याला खरबूजचे दर पाहायला मिळतात। क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात। तर चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 38 रुपयापर्यंत उच्चांकी दर आज खरबूजसाठी पाहायला मिळते। मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। नवीन बाराची मोसंबीची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला नवीन बाराच्या मोसंबीचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते थोडेफार कमी जास्त होताना पाहायला मिळतात। चिक्कूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये चिक्कूसाठी साधारणतः 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 20 ते 25 रुपयापासून देखील आपल्याला चिक्कूचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार त्याचबरोबर साईजनुसार आपल्याला दरामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। डाळिंबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबसाठी साधारणतः दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली पाहायला मिळते। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 250 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 80 ते 90 रुपयापासून देखील आपल्याला डाळिंबचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये डाळिंबच्या दरामध्ये आपल्याला आज घसरण झालेली पाहायला मिळते। पिंक तावन पेरूची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पिंक तावन पेरूसाठी साधारणतः 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला पिंक तावन पेरूचे दर पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी आपण वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये पेरूचे दरामध्ये देखील आपल्याला आज सुधारणा झालेली पाहायला मिळते। तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। लिंबाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मोठ्या प्रमाणात लिंबाची आवक झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। तर क्वालिटीनुसार लिंबांच्या दरामध्ये देखील आपल्याला थोडीफार घसरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। तर क्वालिटी बरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात। स्वीटकॉर्नची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो। चांगल्या क्वालिटीमध्ये स्वीटकॉर्नसाठी साधारणतः दर जे आहे 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापासून आपल्याला स्वीटकॉर्नचे दर पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये स्वीटकॉर्नची आवक पाहायला मिळते। द्राक्षाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो। चांगल्या क्वालिटीमध्ये द्राक्षासाठी साधारणतः 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून देखील आपल्याला द्राक्षाचे भाव पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार द्राक्षाच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला दिवसेंदिवस घसरण होताना पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये द्राक्षाचे दर जे आहेत ते कमी झालेले पाहायला मिळतात। तर काळ्या द्राक्षासाठी साधारणतः 75 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 40 रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार काळ्या द्राक्षाच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते।
कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडसाठी साधारणतः दर जे आहे ते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 6 रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडचे दर पाहायला मिळतात. मार्केटमध्ये दिवसेंदिवस कलिंगडची आवक वाढताना पाहायला मिळते, परंतु दरामध्ये आपल्याला स्थिरता बरेच दिवसापासून पाहायला मिळते. चमेली बोरांची आवक या ठिकाणी पण होऊ शकतात. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापासून 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर चमेली बोरांसाठी पाहायला मिळते. आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला चढउतार पाहायला मिळतात. उमरान बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये उमरान बोरांसाठी साधारणतः 9 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला उमरान बोरांचे दर पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार उमरान बोरांच्या दरामध्ये देखील आपल्याला स्थिरता बरेच दिवसापासून पाहायला मिळते. हलक्या मालाची आवक देखील आपल्याला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते.